नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त भागामध्ये आता येशू ही घरी येते, परंतु आता एक पाऊल ती आतमध्ये टाकणार तर जयवत्या तिला म्हणते की हे बघ, तू इथेच थांब. जर तुला नोकरी करायची असेल तर तू या घरामध्ये पाऊल टाकायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. या घरामध्ये राहून तुला नोकरी नाही करता येणार. आता नमू लगेच म्हणते की आत्या अगं तू काय बोलते, परंतु आत्या म्हणते की नमू तू शांत हो. आणि येशूला म्हणते की आतापर्यंत जे काही तमाशे झाले तरी सुद्धा तुला तुझीच मनमानी करायची आहे ना, तू हे कर, परंतु मी मात्र तुझंही नाही खपून घेणार, हे लक्षात घे. तेव्हा आता येशू म्हणते की आत्या प्लीज तू माझं ऐकून घे, परंतु आत्या मात्र आता काही ऐकायला तयार नसते. मला तुझी एकही गोष्ट ऐकून घ्यायची नाही. जे मी सांगितले तो निर्णय तुला सांगितला, तुला काय करायचे हे आता तू तुझं ठरू शकते. तेव्हा आता आत्याचा हा निर्णय ऐकून येशूला मात्र खूप मोठा असा धक्का बसतो. आत्या म्हणते की स्वतःसाठी तू दुसरं घर शोध, नाहीतर त्या ऑफिसमध्ये जाऊन राहा. तेव्हा आता येशूला खूप असं वाईट वाटत असतं. आणि जर तुला नोकरी करायची असेल तर मात्र माझ्या घरामध्ये करून नाही करता येणार तुला राहून. त्यामुळे आता येशू बोल, तू नोकरी करणार आहेस की सोडणार आहे. तेव्हा आता येशूच्या डोळ्यामध्ये खूप असं पाणी येत असतं. तेव्हा आता रडतच येशू म्हणत असते की आत्या मी ही नोकरी, तर जयवत्या म्हणत असते की बोल ना काय करणार आहे बोल. नमू सुद्धा ऐकत असते. तेव्हा मात्र आता येशू स्पष्ट शब्दात आत्याला सांगते की मी ही नोकरी नाही सोडू शकत. ते ऐकल्यानंतर आत्याला मात्र आणखीन राग येतो. तेव्हा मात्र आता आत्या लगेच रागाने दरवाजा लावून घेते आणि नमूला म्हणते की खबरदार, जर तू दार उघडून तिला आत घेतले तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. नमूला सुद्धा आता खूप असं वाईट वाटते. त्यानंतर आता इकडे वल्लभरी मामी ही आकाशला जेवायला वाढते आणि काय रे सावकाश जेववर का, आणि काय रे आकाश, आज तर महत्त्वाची मीटिंग ऑफिसमध्ये होती, मग तू ऑफिसला का गेला नाही. त्यावर आता आईचं ते बोलणं ऐकून आकाश सांगतो की अगं आई, त्या मीटिंगला माझी काही गरज नाही, कारण दादा आहे ना तिथे. तेव्हा आता दादा म्हटल्यानंतर वल्लभरी मामीला खूप असा राग येतो. वल्लभरी मामी म्हणते की अरे महत्त्वाची मीटिंग आहे आणि तू नाहीस. तर आकाश म्हणतो की दादा आहे ना तिकडे. तेव्हा आता लगेच वल्लभरी मामी म्हणते की अरे तू इतका बावळट कसा, अरे आकाश तुला काहीच कसं कळत नाही रे. तेव्हा आता लगेच तेवढ्यात आकाशचा फोन येतो. आकाश म्हणतो की लगेच बोल दादा आणि फोन स्पीकरवर टाकतो. तेव्हा अर्णव रागानेच म्हणतो की अरे दादा आकाश, मी तुला सांगितलं होतं की आपल्याला जे काही आता गोडाऊनमध्ये आग लागली होती तर त्यासाठी जास्त असं अलर्ट राहावे लागेल. सकाळी सांगितले होते ना आपल्या प्रत्येक डीलचं परत सिक्युरिटी स्केलिंग होईल म्हणून. तेव्हा आकाश म्हणतो की ओके, पण झाले काय. तेव्हा आता लगेच अर्णव विचारतो की अरे त्याचे पेपर्स तू साइन करण्यासाठी पाठवले का, ते विदाऊट रिव्ह्यू आले, मग तुझं लक्ष कुठे आहे आकाश. अरे आकाश ही तुझी जबाबदारी आहे आणि तू इतका बेजबाबदारपणा कसा वागला. तेव्हा आता आकाश म्हणतो की अरे दादा, अर्णव काही ऐकायला तयार नसतो. अर्णव म्हणतो की तू डायरेक्ट आत्ताच्या आत्ता इकडे ये आणि नंतर तू गोडाऊन मध्ये जा. तेव्हा आकाश लगेच म्हणतो की हो दादा. तेव्हा लगेच आकाश आता अर्णवचं ऐकून लगेच जायला निघतो आणि उठतो. तर वल्लभरी मामीला राग येतो. वल्लभरी मामी म्हणते की काय रे लगेच निघाला, तू नोकर आहे का तिचा. तेव्हा आता आकाश म्हणतो की खरंच मॉम माझ्याकडे वेळ नाही, मी नंतर खरंच ऑन द वे करेल. तेव्हा आता लगेच वल्लभरी मामी म्हणते की हे बघ, भरल्या ताटावरून होण्याचा त्याला काही अधिकार नाहीये, तू बस आणि जेवण करून घे. परंतु आकाश मात्र आता त्याच्या मॉमचं काही ऐकत नाही आणि अर्णवच्या सांगण्यावरून तो लगेच ऑफिसला निघून जातो. तेव्हा आता मामीला खूप असा राग येतो. मामी ही मनात म्हणते की अर्णव नक्की त्याच्या आईवर गेलेला आहे. एकतर अगोदर त्याच्या आईने माझ्या नवऱ्याला नाचवले आणि अर्णव आता हा माझ्या मुलाला नाचवतो. परंतु अर्णव, तू माझ्या मुलाशी जे काही वागतो ना त्याची खूप मोठी अशी किंमत तुला मोजावी लागणार आहे, हे लक्षात घे. आणि मला हलक्यात घेतल्यानंतर काय होतं हे तुझ्या आईने पाहिलेलंच आहे. त्यामुळे आता तू सुद्धा पहा, दॅट इज दॅट. म्हणजे आता अर्णवच्या आईला जे काही मारायचं कारण आहे तर त्यात ही मामीच कारणीभूत आहे, असं मात्र आता ह्या मामीने स्पष्ट केलेलं असतं. त्यानंतर मात्र इकडे आत्याने ही दरवाजा लावून घेतलेला असतो. येशू ही बाहेर असते आणि तिला आता डोळ्यामध्ये पाणी येत आत्याचे प्रत्येक शब्द आठवते की जर तुला नोकरी करायची असेल तर माझ्या घरामध्ये तुला राहायचा हक्क नाही, तू कुठेही राहू शकते आणि नोकरी करू शकते. आणि येशूला मात्र आता तिचं ते आई आणि बाबांची शेवटची आठवण म्हणून जे लॉकेट आहे तर ते त्या अर्णव सरांकडे आहे. ते अर्णव सरांकडून लॉकेट मिळवण्यासाठी आता ईश्वरीची हा नोकरी करणं खूप असं तिला गरजेचं असतं, म्हणून ती आता ही नोकरी करण्याचं ठरवते. परंतु हा अर्णव जोपर्यंत त्याचे पैसे देणार नाही तोपर्यंत मात्र ते लॉकेट त्याच्याकडेच ठेवणार आहे. तोपर्यंत तो येशूला काही लॉकेट देणार नसतो, म्हणून येशूला आता या सर्वाची आठवण होते. आणि मात्र आता येशूने काही झालं तरी अर्णवचं ते चॅलेंज 1 लाख रुपये
देण्याचं स्वीकारलेलं असतं ही नोकरी टिकून दाखवण्यासाठी। तेव्हा आता ते चॅलेंजची सुद्धा इशूला आठवण होते। तेव्हा या सर्वाची आठवण होऊन इशूला खूप असं रडायला येत असतं आणि नमू सुद्धा खिडकीमधून तिची ही अवस्था बघून नमूच्या डोळ्यात सुद्धा खूप असं तिला वाईट वाटून पाणी येते, कारण इशूशिवाय ती सुद्धा राहू शकत नाही। त्यानंतर आता राकेश आहे तर राकेश असा गपचूप डोकावून इशूकडे पाहत असतो, कारण त्याने जे सर्व जे काही केलेले असते त्यामुळे त्याला आता खूप असं हसायला येत असतं, कारण ही नोकरी ईश्वरीला करून द्यायची नाही हे त्याचं आता मनामध्ये पूर्णपणे ठरलेलं असतं। इशू आणि नमू ह्या खूप असं रडत असतात। आता इशूकडे बघत राकेश मनात म्हणतो की रडणारी सुंदर मुलगी म्हणजे बाटलीत उतरवायची एक आयती संधी, परंतु आता मात्र वाहवत जाण्याची वेळ नाही। आता मात्र हिला आत्ताच्या आत्ता अद्दल घडवायलाच हवी आणि तरच मात्र ही अर्णवच्या ऑफिस मधील नोकरी सोडू शकते। जर आता मी हा प्रयत्न केला तरच। ऑफिस पर्यंत ठीक होतं, परंतु आता तर तू डायरेक्ट राजू शिर्केंच्या घरापर्यंत पोहोचली, त्यामुळे ईश्वरी तो जो गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याला मात्र माफी नाही हे लक्षात ठेव। तेव्हा मात्र राकेशला खूप असा आनंद होत असतो आणि इशू आता समोर रडतच असते आणि तेवढ्यात मात्र संजयचा म्हणजे बाबांचा कॉल इशूच्या मोबाईलवर येतो। तर आता बाबांचा फोन पाहून इशूला आता आनंद तर होतो, परंतु मी तर बाहेर आहे मग फोन कसा घेऊ, तरी सुद्धा आता ती बाबांचा फोन घेते आणि हॅलो बाबा असं म्हणते। तेव्हा बाबा विचारतात की इशू काय झालं, कालपासून तुझा फोन नाही, ठीक आहे ना सर्व। तेव्हा आता इशू रडत असते। इशू म्हणते की बाबा अहो आत्याने मला घराच्या बाहेर काढले। तेव्हा आता लगेच बाबा ते ऐकून म्हणतात की इशू अगं काय हे सर्व काय झाले। तेव्हा आता इशू रडतच म्हणते की बाबा अहो जेथे मी नोकरी करते ना काल तेथून येण्यासाठी मला खूप असा उशीर लागला, मी त्यांच्या गोडाऊनमध्ये गेले होते। तेव्हा मात्र आता बाबा विचारतात की इशू बेटा मला सांग बरं तू त्या गोडाऊनमध्ये का गेली होती। तेव्हा आता इशू मनात विचार करते की जर मी तेथे वॉचमनचं काम करत होते हे जर बाबांना सांगितले तर बाबांना खूप असं वाईट वाटेल आणि ते मला नक्की ही नोकरी नाही करून देणार। तेव्हा आता इशू खोटं बोलते। इशू म्हणते की बाबा अहो ते स्टॉक चेकिंगचं काम होतं म्हणून मला तेथून येण्यासाठी उशीर झाला, बाकी काही नाही। तेव्हा तेथे जो काही घडलेला सर्व प्रकार आहे तर इशू ही बाबांना सांगते आणि बाबांना विचारते की बाबा अहो तुमचा तर माझ्यावर विश्वास आहे ना। तर आता इशूचे हे बोलणे ऐकून बाबा म्हणतात अगं इशू बेटा सवालच नाही, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तुला त्या आगीमध्ये काही झालेले नाही ना। तेव्हा आता इशू म्हणते की नाही बाबा, पण मला रात्रभर त्या बॉसच्या घरी थांबावे लागले म्हणून आत्या खूप गुस्सा झालेली आहे, पण बाबा त्यांच्या घरी त्यांची आजी बहीण सगळेजण तेथे सोबत होत्यात आणि तेथे मला काही त्रास नाही झाला आणि तरी सुद्धा आत्या इतकी चिडलेली आहे, ती इतकी रागावलेली आहे आणि ती राग काही तिचा सोडायला तयार नाही आणि ती मला म्हणते की जर तुला ही नोकरी करायची असेल तर तू या घरामध्ये राहू नकोस, जर ती नोकरी सोडली तरच तू या घरामध्ये राहू शकते आणि आत्याने मला आत्ता घराच्या बाहेर काढलं। आता इशू हे सर्व सांगते, परंतु हे बघा ना बाबा अहो ही नोकरी सोडायची मला खरंच इच्छा नाही असं आता इशू परत बाबांना म्हणते। तेव्हा आता संजय म्हणतो की हे बघ इशू मी आत्याला समजावतो, तर इशू खुश होते आणि चालेल बाबा असं म्हणून ती थँक्यू बोलते। तर आता संजय म्हणतो पण काळजी घे आणि स्वतःला सांभाळ। आणि तेवढ्यात मात्र आता संजय परत आतमध्ये नमूच्या मोबाईलवर कॉल करतो आणि आता नमू कॉल घेते, आत्या असं ओरडते, आत्या बाहेर येते, काय झाले असं नमूला विचारते। नमू म्हणते की बाबांचा कॉल आला। तेव्हा आत्या लगेच कॉल घेते। तेव्हा आता आत्या लगेच म्हणते की वाटलंच होतं, नक्कीने माझी चुगली ही दादाकडे केलीच असणार म्हणूनच मला कॉल आला असेल। परंतु आत्या मात्र आता संजयला डायरेक्ट म्हणते की हे बघ जर तुला ईश्वरीची बाजू घेऊन माझ्याशी बोलायचं असेल तर लगेच मी फोन ठेवते। अरे मुंबई सारख्या शहरामध्ये 2-2 मुलींना घेऊन राहणं किती अवघड आहे हे तुला माहिती नाही आणि तरीही तर संजय म्हणतो की हे बघ मुंबई सारख्या इतक्या मोठ्या शहरामध्ये तू तुझ्या दादाच्या मुलीला असं बाहेर काढणार का इतक्या मोठ्या परक्या शहरामध्ये। तेव्हा आता जयू आत्याचं बोलणंच बंद होतं। जयू आत्या म्हणते की अरे पण संजय म्हणतो की हे बघ जे बोललो ते बोललो आणि आता नंतर बोलू, परंतु मी तुला एक गोष्ट सांगतो की आपल्याला मान खाली घालावी लागेल असं इशू कधीच वागणार नाही ही मी तुला पूर्ण खात्री देतो। अगोदर तिला घरामध्ये घे आणि तिला नोकरी करण्याची परवानगी मी दिली असं समज। तेव्हा आता लगेच जयू आत्या रागाने म्हणते की बरं ठीक आहे घेतलं मी तिला घरामध्ये, पण तू मात्र माझं ऐकून तिला लगेच। तर आता लगेच बोलण्या अगोदरच आत्याचा संजय लगेच फोन कट करतो। आत्या हॅलो हॅलो करत असते आणि वैतागून म्हणते की ठेवला याने फोन, या परक्या मुलीला त्या दादाने इतकं डोक्यावरून का चढून ठेवलं हेच मला नाही कळत, म्हणून आत्या आता खूप अशी चिडते। त्या इशूचा कितीही गुन्हा मोठा असला तरी सुद्धा हा संजय कायम पोटात घालण्यासाठी तयारच असतो। नमू मात्र आता शांतपणे ऐकत असते। तर आता इशू ही बाहेर रडत असते तर राकेश तिच्या मागून येतो, अगदी तिच्याकडे बघून खुश होत असतो की ईश्वरी
ईश्वरी अगं काय करू तुझं मी, मग चला आता हिला थोडीशी काळजी तर दाखवूयात म्हणून काळजी करण्याचं तो आता नाटक करून आता ईश्वरीशी बोलायला येतो आणि मुद्दाम आता जसे त्याला काहीच माहिती नाही असे दाखवतो. ईश्वरीला विचारतो की ईश्वरी अहो काय झालं, तुम्ही असं बाहेर का उभे आहेत आणि का रडतात बरं, आणि हे दार का बंद आहे बरं. तेव्हा आता ईशू राकेशकडे पाहते आणि मी नोकरी करते आहे की म्हणून मला आत्याने घराच्या बाहेर काढलं असं ईशू सांगितल्यानंतर आता राकेश जसं त्याला काहीच माहिती नाही असं दाखवतो आणि विचारतो की काय ईश्वरी काय म्हणतात बरं. तेव्हा ईशू म्हणते की हो. तर आता आत्या ही नमूला आतमध्ये म्हणत असते की एक दिवस दादाला सुद्धा या ईश्वरीच्या वागण्याचा खूप असा पश्चाताप होणार आहे आणि मग मात्र तुम्ही म्हणू नका की जयू बोलली नाही म्हणून. तेव्हा आता नमूचं आत्याकडे लक्ष नसतं. नमूला फक्त आत्या कधी दार उघडेल आणि ईशूला आत घेईल असे झालेले असते म्हणून ती आत्याला विचारते की आत्या मी दार उघडू का आणि ईशूला आतमध्ये घेऊ का. तेव्हा मात्र आता जयू आत्या खूप भडकलेली असते. जयू आत्या म्हणते की थांब ना, अगं तिने पराक्रम केलेला आहे ना, मी तिला आरतीचे ताट ओवाळते आणि मग तिला आतमध्ये घेते आणि जा उघडदार असं नमूला रागाने म्हणते. नमू घाईने दरवाजा उघडते. ईशू ही बाहेर राकेशला सांगत असते मी नोकरी सोडावी अशी आत्याची इच्छा आहे आणि तेवढ्यात नमू बाहेर येते. ईशूला लगेच म्हणते की ईशू चल आतमध्ये, आत्या ही खुश झालेली आहे. तेव्हा ईशू विचारते की अगं बाबा बोलले ना आत्याशी, तर नमू म्हणते की हो. तेव्हा मात्र आता नमू म्हणते की हो नोकरीबद्दल बोलले ते. तर आता राकेशला असे वाटतं की चला मात्र आता फायनली हिची नोकरी सुटली आणि आता हा जॉब नाही करू शकणार म्हणून त्याला आनंद होतो. म्हणून तो आता मुद्दाम ईश्वरीला म्हणतो की ईश्वरीजी आहो तुम्ही नका काळजी करू आणि हे बघा आपण तुमच्यासाठी दुसरी नोकरी बघूयात. तेव्हा आत्या आत बाहेर येते. आत्या रागाने म्हणते की राकेश हे बघा काही गरज नाही त्याची. तेव्हा राकेश विचारतो की म्हणजे काय. तर आता जयू आत्या भडकावूनच म्हणते की म्हणजे हिच्या वडिलांनी तिला नोकरी करण्याची ही परवानगी दिली. तेव्हा आता राकेशचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो कारण आपण जो काही प्लॅन केला तो अगदी म्हणजे पाणी त्याच्यावर फिरले असं त्याला वाटतं आणि आता ईशू ही नोकरी करणार आहे म्हणून त्याला आणखीन टेन्शन येते. जयू आत्या पुढे म्हणते की हिच्यावर विश्वास आहे त्यांचा आणि रागाने ती आता लगेच आतमध्ये चल असं ईशूला म्हणते. तेव्हा आता ईशू आणि नमू ह्या दोघींना खूप असा आनंद होतो. राकेश मुद्दा म्हणतो की चला आता हे बरं झालं. तर ईशू आणि नमू लगेच एकमेकांना मिठी मारतात आणि खुशून लगेच त्या दोघीही आतमध्ये जातात. परंतु राकेश तर आता खूप टेन्शन मध्ये येतो आणि मनात म्हणतो हिची नोकरी काही सुटत नाही, मग आता हिची नोकरी सोडण्यासाठी काय करावं लागेल. त्यानंतर आता इकडे अर्णव घरी आलेला असतो आणि अर्णव मात्र आता जे काही आपले इन्स्पेक्टर साहेब हे जे सांगितलेलं असतं की हा कुणाचा तरी मुद्दाम घडून आणण्याचा प्लॅन होता याबद्दल अर्णव आता प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतो. तेव्हा आता सर्व विचार करून आता अर्णव हा मनाशी म्हणतो की आग कोणीतरी मुद्दाम लावली, ह्या गोष्टीचा डाऊट तर माझ्या मनामध्ये नाही. तेव्हा मात्र ईशूने जे काही सांगितले आहे की अचानक मात्र मी बाहेर तेथे सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होते म्हणजे आणि लगेच कोणीतरी ते आमचे दुसरे सिक्युरिटी गार्ड आहे ना हे अचानक खाली पडले आणि मी त्यांच्याजवळ गेले तर 2 माणसं आतमध्ये गोडाऊनमध्ये शिरताना मला दिसली. मी त्यांच्या मागे आत गेले परंतु तेथे मात्र कोणीच नव्हते. तेथे मात्र सर्व वायर्स ह्या कापलेल्या होत्या आणि अचानक त्या वायर्स मधून स्पार्क उडायला लागलेत आणि आग लागली. आता हा सर्व विचार करत असताना आकाश तेथे येतो. अर्णवला इतका विचार करता असताना पाहून लगेच आता आकाश विचारतो की काय रे दादा काय झाले, कसला इतका विचार करतोस रे तू. त्यावर आता अर्णव सांगतो की अरे त्या गोडाऊन मध्ये लागलेल्या आगीबद्दल आणि आकाश मला तुझ्याशी बोलायचं आहे, तू थांब बरं. तेव्हा अर्णव सांगायला सुरुवात करतो की सात्विक फॅशनचा तोटा व्हावा म्हणजे नुकसान व्हावं आणि एक्सपोर्ट साठी निघणारा जो काही माल आहे तर त्याचं नुकसान व्हावं म्हणजे तो जळून जाण्यासाठी त्यासाठी कोणीतरी मुद्दाम ही आग लावली आणि हा प्लॅन केलेला आहे आणि त्यामुळे आता हे असं घडलं. तेव्हा आता आकाश म्हणतो की कोणी केलं असेल हे आणि मला तर असे वाटते की नक्की राजप्रकाश याने हे सर्व केले असणार. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो अगदी करेक्ट, तोच आहे, त्यानेच हे सर्व केले असणार. गेल्या काही महिन्यापासून जे काही त्याचे डील आहे तर ते आपल्याला मिळतात आणि त्यामुळे मुद्दाम तो आता भडकावून आपल्या विरुद्ध हे सर्व करत असेल आपल्याला त्रास देण्यासाठी, आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी तो काही पण करू शकतो. त्यामुळे आपल्याला मात्र असं बेसावध राहून नाही चालणार, आपल्याला आता अलर्ट व्हावे लागेल. मी तुला एक इम्पॉर्टंट काम देतो की त्या राजप्रकाशच्या प्रत्येक ह्या म्हणजे हालचालीवर आता लक्ष ठेवायचं आणि मी तुला त्याबद्दल काही अपडेट देत राहील आणि तू मला त्या सर्व काही डेली मला अपडेट देत राहायचे, त्याच्या प्रत्येक मूव्हीवर तू लक्ष ठेवून राहायचं. तेव्हा मात्र आता आकाश म्हणतो की डन. तर अर्णव म्हणतो एक काम फक्त तुला एकट्याला करायचं आहे
आहे कुणाची मदत न घेता, आणि यामध्ये मला कोणतीही अशी रिस्क नको. तेव्हा आता आकाश लगेच म्हणतो की हो, हे काम मी लगेच सुरू करतो आणि व्यवस्थित एकटाच मॅनेज करतो. तेव्हा अर्णव त्याला पुढे सांगतो की हे बघ, गोडाऊनमधून आपला माल कधी निघणार आहे ही जी बातमी आहे तर ती आपल्याच गोडाऊनमधून कोणीतरी स्टाफमधून लीक केलेली आहे, म्हणजे त्याला सांगितलेली आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की काय बोलतो, अरे हॉट. तर अर्णव म्हणतो की यासाठी आपल्याला जास्त असं अलर्ट राहावे लागेल. आणि हे बघ, तेव्हा अर्णव हा आकाशला म्हणतो की अरे खरंच मला माफ कर, मी तुला दुपारी खूप काही बोलून गेलो. तेव्हा मात्र आता आकाश म्हणतो की हे बघ, अरे दादा डोंट वरी, तू काही टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, चूक माझी सुद्धा होती, कारण मी जास्त लक्ष दिले नाही, मी काळजी घेतली नाही, त्यामुळे हे असं घडले. तेव्हा आकाश आणि अर्णव हे दोघेही एकमेकांना मिठी मारतात. त्यानंतर आता दोघेही गुड नाईट करून झोपायला जातात. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी इशूही तयार होते आणि ती आता इकडे रिक्षामधून येतच असते आणि तिला समोर शलाका दिसते आणि इशू लगेच आता शलाकाजवळ येते आणि शलाकाला म्हणते की ताई, अहो त्या दिवशी नाही का मला ओळखलत का, आपण भेटलो होतो, तुम्ही रिक्षाच्या मागे धावता धावता पडला होतात आणि मी नाही का. तेव्हा आता शलाका इशूकडे पाहत असते आणि आठवलं असं म्हणते. तेव्हा आता इशू विचारते की अगं पण तुम्ही इथे काय करतात. तेव्हा मात्र आता शलाकाच्या डोळ्यातून पाणी येते आणि शलाका म्हणते की अगं त्या दिवशी माझा सोडून गेलेला नवरा आणि मी त्याच्या मागे पळत होते, म्हणून त्याला शोधण्यासाठी परत मी येथे आले की नक्की तो येथेच कुठेतरी असेल, म्हणून तो हलकट माणूस येथेच कुठेतरी काम करत असणार, नक्की तो कुठे आहे हे शोधायला मी आले असा माझा अंदाज आहे. तर आता इशू विचारते की पण ताई, असं किती दिवस तुम्ही त्याला इथे शोधत राहणार. तेव्हा आता लगेच शलाका म्हणते की मी रोज त्याला शोधत राहणार जोपर्यंत तो मला सापडत नाही तोपर्यंत. तेव्हा मात्र आता इशू म्हणते की अरे भगवान आणि ताई, मी तुम्हाला सांगते की ते तुम्हाला इथे दिसले ना त्या दिवशी, तर मी नक्की तुम्हाला सांगते की ते इथेच कुठेतरी नोकरी करत असणार म्हणून, आणि इथेच कुठेतरी राहत असतील असे नाही हो, इतकी मोठी मुंबई आहे, तुम्ही कुठे त्यांना शोधता. तेव्हा शलाका म्हणते की अगं पण माझ्याकडे दुसरा खरंच काही असा इलाज नाही, एकटी बाई आहे मी, ना नोकरी ना धंदा, आणि मी काय करू आता, राहण्याचा सुद्धा मला खूप मोठा प्रश्न पडला. तेव्हा इशू म्हणते की पण एकटीला राहणं हे खूप रिस्की आहे हो. तर शलाका म्हणते की नाही, काही झालं तरी मी त्याला शोधून काढेलच आणि त्याला मात्र शिक्षा दिल्याशिवाय मी नाही राहणार. मी एकटी लढेल, परंतु त्याला मी लढणार आणि शिक्षा देईलच. आता मी मात्र हार नाही मानणार. त्यावर आता इशू म्हणते की ताई, मी तुम्हाला एक सुचू का. त्यावर आता शलाका म्हणते की हो बोल ना. तर इशू सांगते की हे बघा ताई, माझ्या ओळखीचे एक वकील आहेत, खूप असे चांगले आहेत, ते गरजू आणि गरीब लोकांना मदत करतात. मी त्यांना तुमची केस सांगते आणि गरज जर वाटली तर ते नक्की तुम्हाला मदत करू शकतील. तेव्हा आता शलाका म्हणते की बरं ठीक आहे, आणि तसे जर झाले तर बरंच आहे. तर आता शलाका विचारात पडते. तर इशू म्हणते की बरं ठीक आहे आणि मी त्यांच्याशी बोलते, आणि परत ती शलाकाला म्हणते की ताई, पण त्या अगोदर मात्र तुम्हाला माझं एक ऐकावं लागेल. तेव्हा आता शलाका खूप खुश होते. शलाका म्हणते की खरंच अगं तू किती आपुलकीने बोलतेस ग, आणि बरं सांग काय ऐकावं लागेल. तर इशू म्हणते की बरं तुम्ही माझ्या सोबत चला. तर शलाका विचारते की अगं कुठे पण. तेव्हा आता इशू तिच्या हाताला धरते आणि चला तर खरी, मी सांगते तुम्हाला. म्हणून आता शलाकाला घेऊन ती आपल्या ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये आपल्या मंजूताईंकडे येते आणि मंजूताई आणि शलाकाताई यांची ओळख करून देते. मंजूताई, आहो ह्या शलाकाताई, हल्लीच आमची ओळख झाली. आणि शलाकाताईंना सुद्धा म्हणते की ह्या मंजूताई येथील कॅन्टीनच्या त्या प्रमुख आहेत. तेव्हा आता शलाका आणि मंजूताई एकमेकींना भेटतात, एकमेकींना नमस्कार करतात. त्यावरती आता इशू म्हणते की मंजूताई, अहो यांना कामाची खूप गरज आहे, तुमच्या माहितीत जर असेल तर प्लीज काहीतरी सांगा ना, त्यांना काहीतरी काम असं द्या. त्यावरती आता मंजूताई म्हणतात की अगं काय सांगतेस, माझी असिस्टन्स आहे ना ती सुद्धा आजच सोडून गेली, मग तिच्या जागेवर मी इला घेते. तर हे ऐकून मात्र आता ईश्वरीला खूप असा आनंद होतो आणि शलाकाताईंना सुद्धा, आणि हे तर अगदी बढिया होऊन गेलं. मग शलाकाताई, आता फक्त एकच प्रश्न उरलेला आहे, तो म्हणजे आपल्या राहण्याचा, म्हणजे तुम्ही कुठे राहू शकता. त्यावर आता लगेच मंजूताई म्हणतात की अगं माझ्या घरी राहिली तरी चालेल, मी एकटीच असते घरी. तेव्हा ते ऐकून इशूला इतका आनंद होतो. इशू म्हणते की थँक्यू सो मच, खरंच मंजूताई तुम्ही खूप ग्रेट आहात. आणि शलाकाताई, हे बघा आजपासून तुम्ही यांच्याच घरी राहा, आणि मुंबईमध्ये घर आणि नोकरी मिळायला फक्त हे नशीब लागतं, नशीब असं एका मिनिटात. तेव्हा मंजूताईचे डोळे भरून येतात. मंजूताई ह्या इशू पुढे हात जोडतात आणि म्हणतात की तुझे आभार कसे मानू तेच मला नाही कळत. इशू म्हणते की नाही अहो नाही शलाकाताई, आभार मानायची काही इतकी घाई करूच नका. आपण तुमच्या त्या दृष्ट नवऱ्याला
शोधून काढू आणि मग त्याला चांगली शिक्षा देऊ आणि मग तुम्हाला किती आभार मानायचे असेल ते तुम्ही माना। तेव्हा आता शलाकाताई खुश होतात, त्यांचे डोळे आता येशूच्या आपलेपणामुळे भरून येते। त्यावर ते आता येशू ही मंजूताईंना म्हणते की मंजूताई, अहो यांचा नवरा, यांचे दागिने, घर सर्व काही विकून पळून निघून गेला आणि त्याला शोधण्यासाठी ह्या बिचाऱ्या सांगलीहून येथे आल्या। तेव्हा आता मंजूताई सुद्धा म्हणतात की हो, काळजी करू नका तुम्ही, मला जितकी तुम्हाला मदत करता येईल तितकी मदत आम्ही तुमच्या त्या नवऱ्याला शोधण्यासाठी करू। त्यावरती आता येशू ही शलाकाताईंना विचारते की तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या विरोधात केलेल्या तक्रारीचे काही कागद आहे का तुमच्याकडे। तेव्हा आता शलाकाताई लगेच आपल्या पिशवीमधून एक फाईल काढतात आणि यात मला आठवते त्या सर्व काही कागदपत्राची मी नोंद करून ठेवलेली आहे हे दाखवते। तेव्हा आता येशू ती फाईल पाहते आणि बरं बढिया, आणि शलाकाताई आता तुम्ही बघतच राहा, माझ्या त्या ओळखीचे वकील आहेत ना, ते कसे धडा शिकवतात तुमच्या त्या नवऱ्याला, बघतच राहा, ही फाईल मी माझ्याकडे ठेवते। तर शलाका म्हणते की हो ठेवा, पण जपून ठेवा। येशू म्हणते की हो हो। तेव्हा मात्र आता फाईलवरून तिला आठवतं आणि ती लगेच आता येशू म्हणते की 12 की ढेर, आता या फाईलवरून मला आठवलं, या फाईलवरती मला म्हणजे सरांच्या सह्या हव्या आहेत। मग ती शलाकाताईंना म्हणते की हे बघा, तुम्ही कामाला सुरुवात करा, म्हणून येशू ही धावतच येते। त्यानंतर इकडे आता अंजली ऑफिसमध्ये येते। अर्णव म्हणतो की बरं ताई ये, तर आता अंजली म्हणते की हो ना अर्णव, किती दिवसातून आज ऑफिसला आले। आता अर्णव म्हणतो की अगं ताई काय तुझ्या, अगं आपल्या ऑफिसमध्ये असं म्हण, आणि खरंच तुला इतकी दगदग करण्याची काही गरज नव्हती। त्यावरती आता अंजली म्हणते की आवडतं मला असं काहीतरी सरप्राईज देण्यासाठी, आणि असं केल्यानंतर भावावर मात्र लक्ष राहतं। तेव्हा अर्णव म्हणतो की ताई हे बघ, माझ्या आयुष्यामध्ये कामाशिवाय लक्ष देण्यासारखं असं काही नाही। तर अंजली म्हणते त्याचं तर खूप दुःख आहे ना। त्यावरती आता अर्णव विचारतो की बरं सांग बरं काय प्लॅन। तर अंजली म्हणते की देवळात जाणार आहे आणि मग घरी, आणि तेवढ्यात आता येशू धावत येते। सर आतमध्ये येऊ का असं विचारते। तर अंजली म्हणते की अगं ईश्वरी ये। तर आता ईश्वरीला सुद्धा ताईंना पाहून खूप असा आनंद होतो। तेव्हा आता येशू ही अर्णवकडे लक्ष देते, परंतु आता ती घाबरते आणि लगेच अर्णव समोर ती फाईल धरते आणि सर ह्या फाईलवर तुमच्या सह्या हव्या होत्या। तेव्हा आता अर्णव ती फाईल हातामध्ये घेतो आणि येशू ही पाहतच असते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता येशू ही अंजलीला सांगते की आता आपण आपल्या ऑफिसमध्ये मागे गणेश जयंती जर साजरी झाली किती बढिया होईल, सगळ्यांना मात्र गणबाप्पाचे आशीर्वाद मिळून जातील। तेव्हा आता लावण्य हे सर्व ऐकते आणि अर्णवला सांगते की यावर्षी आपल्या ऑफिसमध्ये मागे श्री गणेश उत्सव जयंती साजरी होणार आहे। तर आता अर्णव विचारतो की हे ठरवलं कोणी। तर आता लावण्य सांगते मिस ईश्वरीने। तेव्हा आता अर्णव म्हणतो की काही जरी असले ना तर माझ्या म्हणजे ऑफिसमध्ये हा उत्सव नाही साजरा होणार, कारण अर्णवला आता त्या उत्सवाबद्दल काय अशी चिड असते। तर पुढे काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।